नंदुरबार जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष व नवापूर वाहतूक पोलिसांकडून वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली। एकाच दिवशी शेकडो वाहनांवर कारवाई झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच धावपळ बघायला मिळाली होती। नवापूर शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी भेट देऊन शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय तसेच रोड रोमिओ, बेशिस्त वाहन चालवणारे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणारे असे अनेक मुद्द्यांवर नागरिकांसमोर मुक्त संवाद केला होता। त्या अनुषंगाने तालुक्यात अवैध धंद्यांवर सतत कारवाई सुरूच होती। 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। बस स्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाईट बाजार अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून कारवाई केल्याने नागरिक कारवाईपासून वाचण्यासाठी गल्लीबोळातून आपली वाहने काढताना दिसून येत आहेत। सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान नंदुरबार व नवापूर शहर वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई सुरू झाली। यावेळी अचानक वाहन तपासणीला एवढा पोलीस फाटा बघून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेकडो वाहने कागदपत्र अभावी पोलीस ठाण्यात जमा झाली होती। सायंकाळी 8 वाजेपर्यंत वाहन चालक कागदपत्र दाखवून आपले वाहने सोडवताना दिसत होते। यावेळी पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाली होती। 79 वाहन मालकांकडून कागदपत्र अभावी ऑनलाईन केसेस दाखल करून 86,950 रुपये वसूल करण्यात आले। वाहन चालकांनी आपले वाहनाचे कागदपत्राची पूर्तता करूनच वाहन रस्त्यावर चालवावे। नंबर प्लेट, लायसेन्स, PUC, विमा असे महत्त्वाचे कागदपत्र सोबत किंवा मोबाईलमध्ये घेऊनच फिरावे, अन्यथा अशी कारवाई आता नियमित सुरूच राहणार असल्याचे नंदुरबार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक जगदीश सोनवणेसह वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर।